दंडवत हो. दृष्टांत निरूपणाच्या सत्रामध्ये दृष्टांत घेणार आहोत. पाणी चोरियाचा दृष्टांत. हे एक प्रकारचं एक यंत्र आहे, त्याला अनेक छिद्र आहेत, अशा प्रकारचं एक यंत्र आहे. पण नेमकं ते कशा प्रकारचं आहे ते काही माहिती नाही. किंवा असंही सांगितलं जातं, ज्या भागामध्ये दुष्काळ असतो त्या दुष्काळी भागामध्ये पाणी चोरण्याचा प्रकार होतो. जर का मोठा ओढा असेल किंवा काही पाट असेल, त्या पाटाचं पाणी त्यातनं चोरण्याचा तो प्रयत्न त्याच्यातनं होत असतो. असाही एक प्रकार आहे. तर या ठिकाणी हा जो दृष्टांत आणि त्याच्या संदर्भातली लीळा आपण श्रवण करणार आहोत. उत्तम साधन झाल्या सकळी साधने झाली होती, जैसा पाणी चोरियाचा. आधीचा दृष्टांत दुबळी मातेचा झालेला आहे आणि वृक्ष त्वचेचा दृष्टांत झालेला आहे. यामध्ये परमेश्वर जीवाला कसं योग्य करत करत आणतात. जसं शाब्द ज्ञानी योग्य होतो किंवा शाब्द ज्ञानासाठी तो जीव योग्य होतो, आणि सोबतच शाब्द ज्ञानासाठी योग्य झालेला जीवाला मग शाब्द ज्ञान, मग शाब्द ज्ञानात योग्य झालेला जो जीव आहे तो पुनःसंबंधासाठी योग्य होतो. पुनःसंबंधासाठी योग्य झालेला जीव पुनःसंबंध झाल्यानंतर पुनःसंबंधी ईश्वर भेट होण्याला योग्य होतो. त्याच्यामध्ये परत अप्रोक्ष ज्ञान होण्याला योग्य, अप्रोक्ष झाल्यानंतर सामान्य होण्याला योग्य होतो, सामान्य ज्ञान झाल्यानंतर विशेष ज्ञान होण्याला योग्य होतो, विशेष ज्ञान झाल्यानंतर विशेष ज्ञानी ईश्वर प्राप्ती होण्याला तो जीव योग्य होतो. अशा प्रकारे जीवाचं योग्यता साधन जे आहे योग्य होत होतो प्रत्येक साधनामध्ये. तो अशा प्रकारे हा क्रम सांगितलेला आहे. आणि जीवाचेनी आग्रहे जीवा उत्तम साधन देती, म्हणजे ज्ञानियाच्या बाबतीमध्ये दुबळी मातेच्या दृष्टांतात सांगितलं की ज्ञानिया जो आहे, ज्ञानियाला ज्ञान साधनाद्वारे तिकडे ब्रह्मप्राप्ती सांगितलेली आहे. पण ज्ञानियाला कुठली प्राप्ती पाहिजे? ईश्वर प्राप्ती पाहिजे. मग ते ईश्वर प्राप्ती कशाने होणार? उत्तम साधन जे ज्ञानापाशी प्रेम काय उत्तम सांगितलेलं आहे, ज्ञानापाशी प्रेम उत्तम सांगितलं, ते प्रेम साधन भक्ती साधन बाईचा उपलक्षणे होईल आणि मग त्या साधनाच्या माध्यमातून ईश्वर प्राप्ती होणार आहे. आता अशा प्रकारचे जे उत्तम साधन आहे ते ज्ञानियाला होऊ शकतं, पण कधी? सन्निधानी आग्रह आणि असन्निधानी तळमळ जर का त्या जीवाने त्या ज्ञानियाने जर का केली तरच त्यातनं प्रेम साधन म्हणजे प्रेमोपाय पहिले होईल, मग पूर्वजन होईल आणि मग प्रेम साधन हे त्याच्यातनं प्राप्त होईल. साधनाचे नि ज्ञाने साध्याचे उत्तमत्व जाणावे. आणि वृक्ष त्वचेचा जो दृष्टांत आहे त्याच्यामध्ये सांगितलं की साधनाचे नि ज्ञाने साध्याचे उत्तमत्व, म्हणजे साधनामध्ये तुम्हाला काय अनुभव येतात? कधी येतात अनुभव? नुसता उपदेश घेतल्याने अनुभव येत नाही बरं का. तुम्हाला परमेश्वराने सांगितलेले विधी हे करावे लागतात. ते कष्टप्रद पण असतात, दुःखप्रद पण असतात, म्हणजे त्याच्यातनं आपल्याला दुःख होतं. जोपर्यंत कष्ट वाढतात आणि दुःख होत आहे तोपर्यंत समजायचं की आपण त्या विधीमध्ये अजून पूर्णपणे सहभागी झालो नाही. ज्या दिवशी त्या संबंधित होणारे दुःख कष्ट तुम्हाला बंद होतील, जाणवणार नाही, आनंदच वाटेल, तेव्हा समजायचं की आपण याच्यामध्ये पूर्ण, ज्याला महिला वर्ग म्हणतात ना, एक जीव करणं है ना. एखादा पदार्थ दुसऱ्या पदार्थात मिसळताना त्याला काय म्हणता तुम्ही? एक जीव झाला पाहिजे. तो एक जीव जोपर्यंत दुसऱ्या व्यक्तीला वाटतं झालं बरं का पदार्थ, ते म्हणतात नाही अजून होऊ द्या त्याला, म्हणजे एक जीव झाला पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीने आपण एक जीव झालो पाहिजे त्या विधीशी. त्या वेळेला तुम्हाला ते विधीचे कष्ट होणार नाहीत, असं तुम्हाला त्या विधी करताना त्रास वाटणार नाही, त्याच्यातनं दुःख तुम्हाला होणार नाही, जे मिळेल ते. अशा पद्धतीने जे आमच्या स्वामीने निरसे विरसे अन्न खायला सांगितलेले आहेत,
ते आपल्याकडनं खाल्ल्याने जाणार, कारण की आपण ते विधीशी अजून एकरूप नाही झालो. ज्या दिवशी त्या विधीशी एकरूप झालो आपण, तर तुम्हाला ताजं काय, शिळं काय, निरसं काय, विरसं काय, तुम्हाला कशातच काहीच फरक वाटणार नाही. जसं आलं तसं आपण ते ग्रहण करू. अशा पद्धतीने साधनाचे नि ज्ञान आहे, साधनामध्ये जे काही आपल्याला ज्ञान प्राप्त होतं, त्या साधनाच्या ज्ञानाच्या माध्यमातनं आचरण करून जो अनुभव आपल्याला प्राप्त होणार आहे, त्या अनुभवातनं साध्याचे उत्तमत्व जाणायचं आहे. जसं की सकाळचं जे स्मरण असतं ना, सकाळचं स्मरण सगळ्यात अवघड स्मरण आहे. म्हणजे त्यावेळी जागच येत नाही, आपलं सर्व लक्ष झोपेकडे असतं. म्हणजे सकाळचं स्मरण हे आपल्यासाठी कष्टप्रद आहे. पण ज्या दिवशी आपल्याला त्या स्मरणाचा आनंद येईल ना, त्या दिवसापासनं आपल्याला कुठल्याही प्रकारे अलाराम लावायची गरज नाही. आपल्याला आपोआपच त्याच वेळेला जाग येणार आणि ते स्मरण आपलं लगेच चालू होणार. त्याने काय, बाईसे सुजगरे होती आणि लगेच साऊमे येते. बाईचा आळस, कंटाळा वगैरे उठलेत है ना, आपलं जे उठणं असतं ते कसं असतं, लगेच उठतो का आपण? आपण उठले की आधी जाग येते, पण डोळे उघडत नाही. मग डोळे उघडतात, डोळे उघडले तरी उठून बसत नाही, उठून बसलं तरी उभं राहत नाही, उभं राहिलं तरी म्हणजे कंटाळा पूर्ण भरलेला असतो आपला. बाईसांचं तसं नाही. सुजगरे होती सौम्य येते, लगेच इकित खांकरती स्वामी, आणि लगेच बाईसा येतात. म्हणजे आवड आहे आणि ते क्रियेतनं विधीतनं आनंद आहे, म्हणून त्याच्यामुळे लगेच त्या ठिकाणी त्यांच्याकडे तो भाग आहे. जसं तो माझा शिष्य आहे छोटा, त्याला असं एरवी आम्ही रोज उठवतो तर तो उठतच नाही. पण जर का त्याला सांगितलं आता उद्या स्नान करायला जायचं, सकाळी 5ला उठायचं आहे, तो आमच्या आधी उठलेला असतो न उठवताच. आम्ही त्याला म्हणतो आज कसं काय तू बरोबर उठला? म्हणजे त्याला त्याच्यामध्ये आवड आहे, त्याला आनंद आहे की स्नान करायला जायचं आहे. त्याच्यामुळे त्याला बरोबर त्यावेळेला जाग बरोबर येते. म्हणजे आपली आवड ज्या क्रियेमध्ये आहे, तर ते आवड साधनामधनं आपल्याला घेता आली पाहिजे. चतुर्विध स्मरणातनं तो आनंद घेता आला पाहिजे, सेवादास्यातनं तो आनंद घेता आला. म्हणजे हे सगळे ईश्वराने सांगितलेले साधन आहेत. सेवादास्य हे साधन आहे, स्थान प्रसाद वासनिक भिक्षू एक साधन आहे. या साधनाच्या माध्यमातून आपल्याला आनंद घेता आला पाहिजे, विधीच्या माध्यमातून आनंद घेता आला पाहिजे. आणि या आनंद घेण्याच्या माध्यमातून हे लक्षात घ्यायचं की साधनात जर का आनंद एवढा आहे, तर साध्यामध्ये किती आनंद असणार आहे. त्या माध्यमातनं साध्याचे उत्तमत्व जाणावे, साध्य किती उत्तम आहे, किती महत्वाचं आहे, आणि तिकडची ओढ आपल्याला लागली पाहिजे. जसं तुम्ही डोमेग्रामचे नुसते आठवणी ऐकल्या असं आहे, तसं तुम्हाला ओढ निर्माण होते की आम्हाला कधी जायला मिळेल. म्हणजे हे साध्याचं उत्तमत्व इथून जाणायचं आणि तिकडे जाण्याची ओढ. मग नुसतं डोमेग्रामला जाऊन थांबायचं का? नाही. डोमेग्राम ज्यांच्यामुळे निर्माण झालं ती स्थानं, ते स्वामी कुठे आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचायचं. मग ते ईश्वर अवतारापर्यंतच थांबायचं का जाऊन? ना. साध्यापाशी साध्य, साधनापाशी साध्य उत्तम आहे. मग आता आम्हाला ईश्वर स्वरूपाच्या प्राप्तीचं जे काही आवड आहे ती त्याच्यातनं निर्माण झाली, ती ओढ निर्माण झाली पाहिजे. अशा प्रकारे या दृष्टांताद्वारे सांगितलं. आणि आजच्या दृष्टांताचं जे विश्लेषण आहे त्यामध्ये आपण बघतोय की उत्तम साधन झाल्या सकळ साधने झाले ती. उत्तम जे प्रेम साधन आहे ते जर का झालं आपल्याला, तर सकळ साधने झाली होती. आता वेगळं परत हे व्हावं ते व्हावं ते व्हावं, त्याच्यामध्ये उत्तम साधनामध्येच तुमचं साध्य पण आहे. ज्ञान साधन याच्यामध्ये पण ईश्वर प्राप्ती आहे, परंतु ज्ञान साधन या व्यक्ती कधी पतन होईल काही सांगता येत नाही. पण उत्तम साधन झाल्या सकळ साधने, म्हणजे भक्ताचे सकळी सन्निधानीची चरितार्थ होतं, तशा प्रकारे सन्निधानही त्यांना प्राप्त होतं. सकळ साधने, त्या चरितत्वाची सगळी साधनं त्याच्यामध्ये त्यांना प्राप्त होतात आणि ईश्वर प्राप्ती पण त्यांना होत असते. जैसा पाणी चोरी याचा दृष्टांत या ठिकाणी आपण घेणार आहोत. आणि यासाठी लीळा आहे भटोबासांच्या संदर्भातली, उत्तरार्ध 418 क्रमांकाची लीळा आहे. भटा आरीसे प्रश्न करणे. भटोबासांना उष्णतेचा त्रास होता आणि त्या उष्णतेच्या त्रासामुळेच
मूळव्याधीचा त्रास त्यांना अधिक प्रमाणामध्ये होता आणि त्याविषयी त्यांनी स्वामींना प्रश्न केला. भटोबासांसी अरिसेयाचा उपद्रव. मग भटोबासी गोसाव्या ते विनविले. भटोबासांनी स्वामींना विनंती केली, जीजी माते आरीसे थोर उपद्रव करीत आती, म्हणजे मला उष्णतेचा भरपूर त्रास होतो आहे. स्वामी म्हणतात, परमेश्वर पुरुनिया मग तुमचे आरीसे धाडी जती. तुम्ही असं करा, आता परमेश्वरपुराला जा आणि मग तिकडून आल्यानंतर आम्ही तुमचा हा त्रास उष्णतेचा कमी करू. मग भट्टोबास परमेश्वरपुरासी गेले आणि भट्टोबास हे परमेश्वरपुरासी म्हणजे रिद्धपुरासी गेलेले आहेत. तेथून आले, तिकडून आले आणि आरिसे आपसयाची गेले आणि त्यांच्या उष्णतेचा त्रास जो होता तो आपोआपच निघून गेला बरं का. मग गोसाव्यांपुढा सांगितले. स्वामींपुढे त्यांनी ते सांगितलं. जी जी सांपे आरिसे माते न बदिती, म्हणजे अलीकडे मला त्या उष्णतेचा त्रास मला काही अजिबातच होत नाहीये. स्वामी म्हणतात, तुमते महारोग न बदती किंगा, अनुसरल्यासी कर्मसवा भोग नाही दैवसवा भोग. म्हणजे या ठिकाणी स्वामींनी काय केलेलं आहे की विधी सांगितलेला आहे. म्हणजे काही आपल्या शारीरिक काही प्रकृतीजन्य काही आपले त्रास असतात, मग त्यासाठी आपण काय करतो, देवाला विडा ठेवत राहतो की हे नीट होऊ द्या, ते नीट होऊ द्या वगैरे वगैरे असं. आमच्याकडे एक जण होते, त्यांचं डोकं जरी दुखलं तरी ते लगेच देवाला विडा ठेवायलाच यायचे. आम्ही म्हणायचो कधी कधी गोळी पण घेत जा किंवा आपलं डोकं कशामुळे दुखतं ह्याचं तपासणी आपण केली पाहिजे, है ना. नुसतंच देवाला सांगून नाही चालणार. आपलं जो काही आजार आहे हा बहुतांशी देवच नीट करणार आहेत. परंतु स्वामींनी वचन काय सांगितलं, अनुसरल्यासी कर्मसवा भोग नाही. आणि अनुसरलेले नसू तर मग मात्र हे आपले प्रकृतीजन्य काय आहेत, आपले भोगरूप जे काही गोष्टी आहेत ते आपल्याला येत राहणार. आणि शारीरिक जे काही दुखणं आहे ना त्याचा जास्तच बाऊ करायचं नाही. शारीरिक दुखणं जे आहे ते आपल्या ऋतुकाळानुसार वयानुसार ते आपल्याला येत राहणार आहे. आपण आम्ही वयस्कर लोकांना भेटलो, कसं आहे तब्येत, ते म्हणतात पाय दुखतात, पाड दुखते, ते अख्खं सांगतच राहतात. म्हणजे आता एक जण जे मला भेटले वयस्करच होते, म्हटलं कसं काय तब्येत, म्हणजे वयानुसार दुखणं खुपणं चालू आहे, बाकी एकदम सगळं छान आहे, म्हणजे सगळं व्यवस्थित आहे, स्मरण माझं होतं, वाचन माझं जेवढं जमतं मी तेवढं करतो. म्हणजे आपलं दुखणं लोकांच्या समोर उभं करायचं नाही. आणि देवापुढे पण सतत, उदाहरणार्थ तुमच्याच घरातले तुमचंच मूल असेल आणि ते उठ सूट सकाळी उठलं की माझं डोकं दुखतं, संध्याकाळ माझं पोट दुखतं, माझं पाय दुखतो, आई पण वैतागते की नाही, काय तुझं सतत दुखणं दुखणं दुखणं. तसं या काही गोष्टी आहेत ह्या स्वाभाविकच आहेत. थंडीमध्ये थंडी लागणारच आहे, उष्णतेमध्ये उष्णता जाणवणारच आहे आपल्याला, पावसामध्ये पाऊस येणारच आहे. म्हणजे ह्या काही गोष्टी ऋतुकाळानुसार आपल्या शरीरावर पण त्याचे आदलबदल होत राहतात. म्हणजे आमचे स्वामी ज्ञान घ्या असं का म्हणतात, कारण की ज्ञानानुसार खूपशा गोष्टींचे प्रश्न आपले आपले सुटत राहतात. जसं की तुम्हाला काही प्रश्न पडला, तुम्ही आम्हाला विचारता, पण आम्हाला पण प्रश्न पडत नसतील का, आम्हालाही प्रश्न पडत असतील, पण मग आम्हाला त्याची उत्तरं कोणाकडे मिळतात, गुरुजनांकडे. पण गुरुजनांना पण प्रश्न पडतात, मग त्यांना त्याची प्रश्नांची उत्तरं कुठे मिळतात, शास्त्रामध्ये मिळतात. म्हणजे ते शास्त्र जर का आपल्याला अवगत असेल तर खूपशा प्रश्नांची उत्तरं आपल्याला इथेच प्राप्त होत असतात. आणि म्हणून त्या दृष्टीने तर ज्ञान ऐकल्यानंतर ज्ञानस्तर जसं जसं आपलं वाढेल तसं तसं आपल्याला त्या ज्ञानाच्या व्यापकतेमुळे आपल्या जीवनालाही आपल्याला व्यवस्थितपणे बघता येतं. आपल्या आसपास काय काय घडतंय ते सुद्धा आपल्याला बघता येतं. जसं महादेव राजाचा अडथळा आपल्याला कळतो, अनधिकार कळतो, मग आपल्याला पण आपला अनधिकार त्याच्यामुळेच कळतो, ज्ञानामुळेच कळत असतो. आणि म्हणून ह्या काही ज्या गोष्टी प्रकृतीजन्य तर येणारच आहे, त्याचा
आपण जास्त बाऊ करत बसायचं नाही. आणि त्याच्यामुळे परंतु परमेश्वरच हे सगळं दुःख बाजूला करणार आहे. या दुःखातनं कोण मुक्त करणार आहे? परमेश्वरच. पण त्याच्यासाठी काय करावं लागेल? अनुसरण हा जो काही विषय आहे, अनुसरण म्हणजे एकदम लगेच काही उद्या दीक्षा घ्यायची नाही आहे, परंतु अनुसरणाची तयारी आपल्याला इथून करायची हळूहळू हळू. जसं वार्षिक परीक्षा लगेच देतो का आपण? नाही. त्याच्यासाठी पहिली घटक चाचणी, दुसरी घटक चाचणी, 6 माही, तिसरी चौथी घटक चाचणी, असं करून मग जी काही 5वी 6वी परीक्षा होते, 6वी परीक्षा होते, ती वार्षिक परीक्षा असते. आम्हाला वार्षिक परीक्षाच द्यायची आहे, पण घरात राहून आम्हाला घटक चाचणी, 6 माही परीक्षा, या आम्हाला अनुसरणाची तयारी तुम्हाला करायची. नुसतं उपदेश घ्यायचा नाही, उपदेशानंतर अभ्यास. आणि नुसताच अभ्यास नाही करायचा. आता अभ्यास करणारे खूप लोक आहेत बरं का ग्रस्तांमध्ये. ग्रस्त व्यक्तींचा भरपूर अभ्यास झाला, परंतु न्यूनता कशामध्ये? आचरण नाही आहे, है ना. तुम्ही एखादा पदार्थ बनवण्यात तरबेज कधी असतं, जेव्हा नेहमी तो पदार्थ तुम्ही बनवता, त्या डोळे झाकून तो पदार्थ बनवू शकता. आणि खूप वर्षांनी तुम्ही बनवता असता, त्या महिला काय म्हणतात, आता काही जमेल की नाही जमेल सांगता येत नाही, कारण खूप वर्षांनी हा पदार्थ मी बनवते. तशा पद्धतीने तुम्ही ते जे ज्ञान घेताय, ते जसं तुम्ही ज्ञान घेता तसं तुम्हाला त्याचं आचरण करावं लागेल लगेच. आणि ते आचरण जसं तुम्ही कराल तसं तुमच्यामध्ये विनम्रता येईल, दुसऱ्यांचे दोष बघण्यामध्ये येणार नाहीत. आता होतं काय माहितीये का, की अभ्यास झाला आणि आपण आचरण करत नाही, परंतु इतर कोण कोण आचरण करत नाहीत त्याच्याकडे आपलं जास्त लक्ष असतं, है ना. कोण हे आचरण करत नाही, हे आचरण करत नाही, हे आचरण करत नाही, पण आपण आचरण करत नाही याच्याकडे आपलं लक्षच नाही आहे. ज्ञान हे कशासाठी होतं तुम्हाला? दुसऱ्यांचा आचार बघण्यासाठी नाही, किंवा दुसऱ्यांचं दोष बघण्यासाठी नाही, तर स्वतःचं मूल्यमापन आपल्याला स्वतःला करता आलं पाहिजे, इत्यादी गोष्टी आपल्यामध्ये उतरल्या पाहिजेत. आणि म्हणून ज्ञान जर का आपल्याला झालं तर काय होतं की आपल्या संबंधित काही अडीअडचणी येतात, आपल्याला अडथळे येतात, आपले अनधिकार उभे राहतात, अयोग्यता उभी राहते, हे आपल्याला स्वतःला लक्षात यायला लागतं की हे बरोबर आहे बरं का, ही अयोग्यता आपण विधीमध्ये जोडली, ही अयोग्यता जोडली, हा अनधिकार इथे उभा राहिला. जसं एखाद्याने म्हटलं मला अनुसरण घ्यायचं आहे, तोपर्यंत त्याचं सगळं ठीक असतं, आणि त्यांनी म्हटलं आता मला अनुसरण घ्यायचं, आणि लगेच त्याला अडथळा काहीतरी उभा राहतो. म्हणजे तो अडथळा त्यांनी जोडलेला आहे कधीतरी कुठे, अनुसरण मार्गामध्ये तो अडथळा जोडलेला. जसा अनुसरणाचा विषय निघेल तसा तो अडथळा लगेच तिथे उभा राहील. हे सगळं तुम्हाला आम्हाला ज्ञानाच्याच माध्यमातून कळतं. आणि म्हणून इथे सांगितलेले स्वामींनी की तुमते महारोग न बदिती, याच्याविषयी मी सांगत असतो की परमेश्वर साधकाला महारोग म्हणजे काय आहे? महारोग कशाला म्हणतात? कुष्ठ वगैरे जे असतं ना, त्याला महारोग असं म्हटलं जातं. आणि त्याहीपेक्षा आत्ताच्या काळात महारोग म्हणजे काय आहे? डायबिटीस, है ना. डायबिटीस महारोगच असल्यासारखंच आहे की ते एकदा लागलं की लागलं. थायरॉइड असेल, हा एक प्रकारचा महारोग असल्यासारखंच आहे, लागलं की ते लागलं, परत जातच नाही ते. किंवा कॅन्सर आहे, इत्यादी प्रकारचे जे काही आजार आहेत ते ईश्वर साधकांनाही होताना आपल्याला दिसतात की नाही. परंतु परमेश्वर आमचे स्वामी जेव्हा भट्टोबासांशी बोलतात तेव्हा ते त्यांच्या देहाशी बोलतात की जीवाशी बोलतात? भट्टोबासांच्या जीवाशी बोलतात. परमेश्वराने जेव्हा आपला विचार केला तमात असताना, तर आपल्या देहाचा विचार केला की जीवाचा? कारण त्यावेळेला आपल्याकडे देह नव्हतंच, फक्त जीव स्वरूप आहे तमामध्ये, अविद्यायुक्त जीव स्वरूप तिथे आहे. तर आमच्या स्वामींनी अविद्येला पण नाही बघितलं, आमच्या स्वामी जीव स्वरूपाला बघितलं की हे योग्य केल्यानंतर हे योग्य होणार आहेत. आणि नंतर मग योग्य करताना मग आता काय आहे की याची अविद्या आहे, अविद्या आहे, परंतु विचार जीव स्वरूपाचा आहे. आणि प्राप्तीला कोणाला नेणार आहेत? देहाला की जीवाला? जीवाला. म्हणजे परमेश्वराचं लक्ष कोण आहे? देह की जीव? जीवच आहे. आमचे स्वामी किंवा परमेश्वर अवतार जेही विचार करतात तो जीव स्वरूपाचा करतात. आणि तुम्ही आम्ही जो विचार करतो तो कोणाचा करतो?
देह स्वरूपाचा आपण विचार करतो. म्हणजे निरूपण आणि भोजन दोन प्रकार आहेत. निरूपण हे जीव स्वरूपासाठी आणि भोजन देह स्वरूपासाठी आहे. आता आपण कशासाठी पोहोचलं पाहिजे? आपण जीव स्वरूपाच्या भल्यासाठी तिथे पोहोचलं पाहिजे. जसं जानोपाध्यांना स्वामी म्हणाले की हे तांबूळ प्रसाद घेतल्यानंतर तुमचं एवढं नुकसान होणार आहे तरी तुम्ही हे तांबूळ प्रसाद का घेता? ते म्हणते देवा ते मी माझ्या भल्यासाठी घेतो आहोत. म्हणजे बघा स्वामी जे त्यांचं नुकसान सांगतायत की तुम्हाला बहिष्कृत करतील, घरातनं काढून टाकतील हा प्रसाद खाल्ल्यानंतर, म्हणजे स्वामी त्यांच्या देह स्वरूपाबद्दल बोलतायत. तुमच्या देहाला हे अधिकार भेटणार नाहीयेत. तुम्हाला पाटावर जेवण मिळणार नाही किंवा तुम्हाला घरातनं बाहेर काढतील, म्हणजे त्यांच्या देहाच्या संदर्भात स्वामी म्हणतायत. आणि जानोपाध्याय विचार कशाचा करतायत? जीव स्वरूपाचा करतात. देवा हे तांबूळ खाल्ल्यानंतर माझ्या जीवाचं भलं होणार आहे. आता आपण पंथामध्ये आहोत. पंथामध्ये असल्यानंतर आपण देवाकडनं कशाच्या अपेक्षा करतो? आपल्या जीव स्वरूपाच्या संदर्भात की देह संदर्भात? आपण जास्तीत जास्त देहाच्या संदर्भातलं की देवा हे दुखणं बरं होऊ दे, ते दुखणं बरं दे, हे दुखणं येऊ देऊ नका, ते दुखणं येऊ देऊ नका. आपण देहाचा विचार करतोय आणि परमेश्वर मात्र जीवाचा विचार करताय. बघा ते फौजमध्ये जे जातात ना लोक, मिलिटरीमध्ये, त्याच्यामध्ये त्यांच्या देहाला त्रास दिला जातो आहे ना. त्यांचं ट्रेनिंगच एवढं खडतर असतं की त्यांच्या देहाला त्रास दिला जात असतो. त्या ठिकाणी देहाला कष्ट आहेत. म्हणजे अशा पद्धतीने त्या देहाच्या कष्टामुळे त्यांचं एक मानसिकता प्रबळ होते. तसं आमच्याकडे पण जे काही दुःखरूप साधन देवाने विहित केलेलं आहे त्याच्याने आमच्या देहाला त्रास होईल, परंतु जीव स्वरूप मात्र आमचं योग्य होणार आहे. त्रास देह स्वरूपाला, पण योग्यता मात्र जीव स्वरूपाची त्याच्यामध्ये होणार आहे. फक्त कधी होणार? तुम्ही कष्ट तर केले पण जीव स्वरूपाला आवड असली पाहिजे. जसं तांबूळ प्रसाद घेताना जानोपाध्यांना ती आवड आहे. कोणाला आवड आहे? त्यांच्या जीव स्वरूपाला आवड आहे. आपल्यालाही तांबूळ आवडतं, पण आपल्या ते मुखाला आवडतं तांबूळ खाणं. जेवल्यानंतर तांबूळ खातो आपण, पान खातो, पण ते आपल्याला आवडतं म्हणून खातं. कशाला आवडतं? आपल्या मुखाला आवडतं, आपल्या जीवाला, जीवाच्या भल्यासाठी नाही, ते देहाच्या भल्यासाठी म्हणून आपण ते खात असतो. पण जानोपाध्याय जे तांबूळ घेत आहेत तो प्रसाद आहे आणि ते जीवाचं भलं त्याच्यातनं होणार आहे या दृष्टीने ते ग्रहण करत आहेत. म्हणजे अशा प्रकारचं एक मानसिकता आपली तयार झाली पाहिजे की इथे आपण आपल्या देहाचं नाही तर आपण आपल्या जीवाचं भलं करण्यासाठी या महानुभाव पंथामध्ये आपण प्रवेश केलेला आहे. या दृष्टीने वासनिक वर्गांनी देखील उतरलं पाहिजे. तेव्हा जाऊन कुठे ते अनुसरण या पदामध्ये येणं त्यांना बरं पडेल. आता खूपसे लोक अनुसरण घेत नाही. का बरं? अनुसरण हे जीवाच्या भल्याचं कार्य आहे, बरोबर, परंतु अनुसरण का नाही घेत? कारण की देह स्वरूपाला आवडत नाही. देह स्वरूपाला सुख सुविधा पाहिजेत ना, आणि त्या सुख सुविधा तिकडे मिळत नाहीत. म्हणजे आपण देह स्वरूपाच्या विचारामुळे जीव स्वरूपाचं भलं जे आहे तिकडे थांबून ठेवतो. आणि आमचे स्वामी काय सांगतात? तुमते महारोग न बदिती. पण आम्ही म्हटलं की मग आमच्यामध्ये पण हे आजारपण तर दिसूनच राहिलेलं आहे. आणि मग स्वामी तर सांगतात तुमते महारोग न बदिती, तर इथे स्वामी तुमते म्हणजे कोणाला म्हणतात? जीवाला की देहाला? आपण कोण आहोत? देह आहोत का जीव आहोत? आपण जीव आहोत, आपण देह नाही आहोत. आपण देहामध्ये फक्त आलेलो आहोत काही वेळासाठी आणि त्याच्यानंतर आपण निघून जाणार दुसऱ्या देहामध्ये. म्हणजे इथे स्वामी संवाद कोणाशी करतात? देहाशी करत नाही. स्वामी जीवाशी संवाद करतात की तुमते महारोग न बदिती, म्हणजे जीव स्वरूपाला कुठल्याच प्रकारचे महारोग होणार नाहीत. म्हणजे देहाचे महारोग वेगळे आहेत आणि जीवाचे महारोग वेगळे आहेत. जीवाचे महारोग म्हणजे हे सगळं जखम होणे, लागणे, ठेस लागणे, दुखणे, पाय दुखणे, डोकं दुखणे, हे सगळे देह स्वरूपाचे आजार आहेत. अर्थातच हे सगळे जीवाने जोडलेले आहेत, त्याचं दुःख होतच आहे. परंतु आपल्याला लक्ष केंद्रित कुठे करायचं आहे? जसं नीळभट्ट भांडारेकरांना इंगळी चावली. कशाला चावली? देहाला चावली. पण वेदना कशाला होत आहेत? जीव स्वरूपाला होत आहेत. आता लक्षात घ्या की त्या ठिकाणी देहाला चावलेली इंगळी, देहामध्ये विष चढतंय, पण वेदना मात्र जीव स्वरूपाला होत आहेत. त्यामुळे लक्ष केंद्रित कुठे आहे? वेदनेकडे आहे.
म्हणजे जीवाचं लक्ष कुठे असलं पाहिजे? ईश्वर साधनेकडे असलं पाहिजे. पण त्या इंगळी विषाच्या त्या दंशामुळे काय झालेलं आहे की संतांचं लक्ष सतत त्या दुखण्याकडे चालले, त्या वेदनेकडे चाललेलं आहे. मग त्यांनी काय केलं की देवा मी तुमची स्तुती करू? मी म्हणजे देहाने स्तुती केली का त्यांच्या? आता त्यांनी त्यांच्या जीव स्वरूपाने ती स्तुती केली मनापासनं. आणि त्याच्यामुळे काय झालं की देह स्वरूपाचं जे काही इंगळी विष बाधेचं जे दुःख त्यांना होत होतं, ते दुःख त्यांचं काय झालेलं आहे, कुठेतरी निवारण झालेलं आहे. मी तर असं सांगत असतो की ते दुःख काही देवानी निवारण केलं नाही. निळभट्टांनीच काय केलं, आपल्या स्तुतीस्तवनाने काय केलेलं आहे, परमेश्वराचा आनंद स्वतःमध्ये एवढा वाढवून घेतला की त्याच्यामुळे त्या ठिकाणी त्यांना जे वेदना होत होत्या त्या वेदना त्या काय झालेल्या आहेत, वेदना सुरूच आहेत, पण त्या वेदना त्यांना काही जाणवत नाहीत. आता जसं एखाद्या आपण काहीतरी गोड पेय बनवलं काहीतरी आणि त्याच्यात 2च चमच साखर टाकायची होती, त्याच्यात तुम्ही 20 चमच साखर टाकली. आता साखर काढता येतं का त्याच्यातनं परत? ते खूप गोड झालं. आता त्याच्यामध्ये काय करा, तुम्ही पाणी टाका, पाण्याचं प्रमाण वाढवा. काय होईल? पाण्याचं प्रमाण वाढल्यामुळे काय होणार आहे की हळूहळू साखरेचं प्रमाण तर म्हणजे साखर बाहेर काढता तर येत नाही तुम्हाला त्याच्यातनं, पण पाण्याचं प्रमाण एवढं वाढवलं की गोडाचं प्रमाण आपोआप कमी झालं. आणि एका विशिष्ट वेळाने त्याच्यात 50 किंवा 100 ग्लास पाणी टाकलं की तो तुम्हाला गोड सुद्धा लागणार नाही. साखर काढली का त्याच्यातनं? नाही, गोडवा तसाच ठेवला, पण पाण्याचं प्रमाण वाढवल्यामुळे त्याचं गोडाचं प्रमाण कमी होऊन गेलं. तसं आम्हाला वेदना कमी करायच्या नाहीत, वेदना चालू राहू द्या. स्वामी काय सांगतात, प्रारब्ध भोगे क्षयो, तुम्ही सकळ ही भोगे निमानावे की सांगतात स्वामी. सगळं भोगून संपवा, ठेवू नका. तुम्ही लहान पोरांच्या ताटात पदार्थ वाढले की काय सांगता, सगळं खायचं बरं का, हे प्रसादाचं आहे, टाकायचं नाही. फेकून संपवायचं की खाऊन संपवायचं? खाऊन संपवायचं. तशा पद्धतीने भोगून संपवायचं बरं का, आपल्याला पुढे ढकलून ढकलून संपवायचं नाही. आम्हाला सगळं जे आहे ते भोगून संपवायचं आहे. म्हणजे स्वामींनी पण वचन सांगितलं, तुम्ही सकळ ही भोगे निमानावे, की सगळं भोगून नासून टाका, ठेवू नका ते. तशा पद्धतीने इथे निळभट्ट भांडारेकरांनी देवाला म्हटलं का की माझ्या या वेदना घालवा म्हणून? नाही म्हटलं. ते म्हणाले की देवा मी तुमची स्तुती करू का? आणि स्तुतीचा आनंद स्वतःच्या अंतकरणात एवढा वाढवून घेतला की त्या जीव स्वरूपाचं लक्ष सतत त्यांचं जे दुःखाकडे चाललेलं होतं ते दुःखाकडे जाणारं लक्ष त्यांनी ध्यानाकडे लावून घेतलं, ईश्वर साधनेकडे. त्याच्यामुळे ते दुःख जे होतंय ते आता होत जरी असेल तरी ते जाणवत नाही, आता त्याच्याकडे लक्ष नाही त्यांचं. अशा पद्धतीने परमेश्वर सांगतात, तुमते महारोग न बदिती, म्हणजे जीव स्वरूपाला कुठल्याही प्रकारचे महारोग बदणार नाहीत, पण देह स्वरूपाला मात्र हे होत राहणार आहे. ते आपण जीव स्वरूपाने ते जोडलेले आहेत आणि ते भोगून नासायचे आहेत. पण हे सगळं करत असताना जीव स्वरूप मात्र इकडे तिकडे गेलं नाही पाहिजे. जसं जानोपाद्यांना इतकं देवानी सांगितलं की बाबा तुम्हाला हा प्रसाद खाल्ल्याने तुमचं नुकसान होईल, परंतु त्यांच्या जीव स्वरूपाचं मात्र लक्ष इकडे तिकडे गेलं नाही. ते मात्र काय झालं, जीव स्वरूपाचं लक्ष त्यांचं ईश्वराच्या कडनं होणारं जे भलं आहे जीवस्वरूपाला, त्या साधनेपासनं त्यांचं लक्ष विचलित झालं नाही. किंवा आमच्या आचार्य श्री भट्टोबासांना परत घरी पाठवलं स्वामींनी, तरी त्यांचं लक्ष विचलित झालं नाही. स्मृतिस्थळामध्ये केशववासांना पाठवलं, देहस्वरूप गेलं पण जीव स्वरूप मात्र गेलं नाही. ते ईश्वराला समर्पित केलेलं आहे, त्याच्यामुळे ते परत आलेले आहेत आणि जिंकून परत आलेले आहेत. अशा पद्धतीने आपलं हे युद्ध चालू राहतं, देहस्वरूप आणि जीवस्वरूप. आपण देहस्वरूपाच्या काही गोष्टी समोर आल्या की जीवस्वरूप आपलं तिकडे निघून जातं. आणि म्हणून इथे सांगितलेलं आहे की तुमते महारोग न बदिती, म्हणजे जीवाला नाही होणार. आता जीवाचे महारोग कुठले असतील ना, विकल्प हा सगळ्यात मोठा महारोग आहे. जर का एखाद्या जीवाला कॅन्सर सारखा जर का देहाला आजार झाला तर तो जीव वाचत नाही. तशा पद्धतीने जीवाला जर का विकल्प जर का झाला, म्हणजे विकल्प कशामुळे होतो,
देवतेला शरण गेल्यामुळे होत असतो. देवताजनित क्रिया आपण ज्या करत असतो, आता देवतेला शरण तर जात नाही आपण, परंतु देवताजनित क्रिया मात्र करत राहतो है ना. खड्यांच्या अंगठ्या घालतो काय, किंवा अजून काय काय गंडे दोरे ताईत असे इकडून तिकडून, किंवा आपण स्वतः क्रिया करत नाही, परंतु आपण पैसे देऊन, किंवा आम्ही तर काही करणार नाही परंतु तुम्हीच काय करायचं ते करा. म्हणजे एन काही प्रकारे आपण देवताजनित छोटे छोटे विधी कळत न कळत हे करत असतो. आपला धर्म सोडत नाही, पण देवताजनित विधी मात्र आपल्याकडनं छोटे मोठे प्रापंचिक लोकांचे कळत न कळत लग्न कार्याच्या वेळेला होत राहतात है ना. जसं तर लग्न कार्य आहे, आता ते बोलवलं कोणाला जातं, भटजीला बोलवलं जातं, ते कुठले मंत्र म्हणतात, देवतेचे मंत्र म्हणतात. सगळं विधी कशाचा होतो, आता त्याला निमित्त कोण आहे, आपणच आहोत. आणि त्याच्याविषयी आपल्याला कुठल्या प्रकारचं दुःख पण नाही आहे. म्हणजे तो एक विधी कळत न कळत आपल्याकडे संग्रहित झाला. असं होता होता पुढे जाऊन आपल्याकडनं सहजपणे विकल्प होईल अशी क्रिया पण आपल्याकडनं घडू शकते बरं का. आज आपण कुठे नपाळत्याच्या ठिकाणी पाणी पित नाही आणि एखाद्या वेळेस नपाळत्याच्याच तिथे जाऊन आपण जेवण पण करून येऊ तर आपल्याला काही वाटणार नाही, म्हणजे विकल्प झाला. परंतु तुमते म्हणजे कोणाला, जो ज्ञानानुसार आचरण करणारा जो व्यक्ती आहे त्याला मात्र कधीही विकल्पाचा संचार होणार नाही, कारण की तो सावध आहे, प्रत्येक वेळी सावध आहे. हिंसा दोषाचा जो काही विषय आहे तो हिंसा दोष देखील आचरण करता व्यक्तीला हिंसा घडणार नाही, कारण की तो व्यक्ती दक्ष आहे आणि परमेश्वर त्या जीवाला घडू देत नाही. तरी देखील आपला पूर्व जर का क्षोभ असेल किंवा प्रसव असेल तर घडू शकतं बरं का. परंतु तरी देखील आपण देवाला विनंती करायची, देवा आमचा अशा प्रकारचं काही क्षोभरूप असेल, प्रसरूप असेल तर मला माहिती नाही, आणि तो दोष उभा ठाकेल आणि मी त्या दोषाने बरबटल्या जाईल, तर आपण तो दोष मला घडू नये म्हणून आजच माझ्याकडनं काहीतरी क्रिया तुम्ही करवून घ्या. अशा प्रकारे देवालाच विनंती करून आपल्याला जीव स्वरूपाला जे 3 प्रमाद सांगितले, विकार विकल्प हिंसा पैकी हे तिन्ही महारोग आहेत, हे तिन्ही महारोग आम्हाला झाले नाही पाहिजेत. जरी आपल्या नशिबात असले तरी देवा ते तुम्हीच खोडून काढू शकता, एखादा विधी घडून वगैरे. आणि म्हणून त्याकडे आपण त्या जीव स्वरूपाचा विचार अधिक प्रमाणामध्ये आपण केला पाहिजे. आणि एरवीच आहे की आपण हा थोडा आतला अर्थ बघितला, स्वामीने दोन्ही सांगितलेले आहे त्याच्यामध्ये. आणि कर्मस्वभोग नाही दैवस्वभोग, म्हणजे जोही भोग अनुसरल्यासाठी आहे. प्रारब्ध भोग एक क्षयच आहे, जे जोडलं ते भोगायचंच आहे सगळ्यांनाच, पण त्यातल्या त्यात अनुसरलेला व्यक्ती असेल तर कर्माच्या कडाने भोग नाही, दैवाच्या कडे ईश्वर मनोधर्माने तो भोग आहे. तो किती भोगवायचा आहे, कसा भोगवायचा आहे, ऋणायताचा दृष्टांत असेल किंवा शरणांगताचा दृष्टांत असेल, त्या पद्धतीने तो भोग जो आहे तो भोगवल्या जाणार आहे. आणि इथे स्वामींनी त्यांना पाणी चोरियाचा दृष्टांत सांगितला. पाणी चोरिया असे तयाचे एक द्वार धरिजेत व अनेक द्वार वाहे. म्हणजे पाणी चोरिया जो आहे जे तो दृष्टांत आहे, तुम्ही त्याला ते यंत्र म्हणा काहीतरी, किंवा ते पाणी चोरल्या जाते वास्तविक असं म्हणा. त्याचे एक द्वार धरिजेत व अनेक द्वार वाहे, म्हणजे एक द्वार त्याचं वाहणारं बंद केलं तर त्याचं दुसरं द्वार वाहतं, ते बंद केलं तर तिसरं द्वार वाहतं, ते बंद केलं चौथं द्वार वाहतं. अशा प्रकारे सगळे द्वार त्याचे वाहतच राहतात. अवघी धरी जती तर वरील वाहे, सगळे द्वार जर का बंद केले तर ते वरचं द्वार जे आहे त्याच्यातनं पाणी येईल. परंतु मुख्य द्वार धरली अवघी धरली होती, परंतु मुख्य द्वारच बंद केलं तर जिथून मुख्य धारा येते ते जर का बंद केलं तर मग कुठूनच पाणी ते येणार नाही. म्हणजे एक द्वार धरलं मुख्य द्वार, अवघी द्वारे धरली होती, मग आता कुठूनच ते पाणी वाहू शकणार नाही. जसं धरणाचं असतं ना की त्याचे लहान लहान दरवाजे आहेत आणि एक मोठा दरवाजा आहे. लहान दरवाजा हा जरी बंद केला तरी तो वाहील, तो बंद केला तो वाहील, तो बंद केला तो वाहील, सगळे बंद केले तरी मुख्य द्वारातनं पाणी येतं तर वरून ते वाहील त्या. परंतु मुख्य द्वार जर का बंद केलं तर मग मात्र जसं लहान लहान बांध असतात ना नदीमध्ये, धरणाचं जर का पाणी सोडलं तर त्या बांधाच्या वरून पाणी, पण ते धरणाचं मुख्य द्वार जर का बंद केलं तर याच्यावरून काही पाणी वाहण्याचा काही संबंधच येत नाही.
तैसे एकी विद्या झाल्या अनेक विद्या उरलीची असे. तसं आहे की एक विद्या जरी झाली तरी दुसरी विद्या बाकी आहे, तिसरी विद्या बाकी आहे. परंतु अवघ्या विद्या झाल्या ब्रह्मविद्या उरलीची. असं सगळं जरी झालं, एखाद्याने म्हटलं मी जगातले सगळे कोर्स केलेले आहेत, सगळ्या डिग्र्या मी मिळवलेल्या आहेत, मग ब्रह्मविद्या झाली का? नाही, ब्रह्मविद्या नाही झाली. मग सगळ्या विद्यात ब्रह्मविद्या येते का? नाही येत. परंतु ब्रह्मविद्या झाल्या सकळी विद्या झाल्या होती. ब्रह्मविद्या जर का झाली तर सगळ्या विद्या बऱ्यापैकी झाल्यातच जमा आहेत. कारण की ब्रह्मविद्येमध्ये मी सांगत असतो की नुसतंच ज्ञान नाही आहे, म्हणजे अध्यात्माचंच ज्ञान नाही आहे नुसतं, त्याच्यामध्ये व्यावहारिक ज्ञान देखील आहे. लीळाचरित्र जर का तुम्ही वाचलं, आध्यात्मिक पण ज्ञान आहे, व्यावहारिक पण ज्ञान आहे, सगळंच आहे. देह स्वरूपाचं पण ज्ञान आहे, जीव स्वरूपाचं पण ज्ञान आहे, सगळ्याच गोष्टी त्याच्यामध्ये येतात. जनरल नॉलेज पण त्याच्यामध्ये आहे. दृष्टांत जर का तुम्ही वाचले तर दृष्टांतामध्ये काही दृष्टांतात आपलं जनरल नॉलेज पण त्याच्यामध्ये माहिती पडतं की हे असं आहे, ते असं आहे बरं का. म्हणजे ते म्हणतात त्या आईला की बाबा हा मुलगा जो आहे तुमचा तो उलट्या करतोय, तरी सुद्धा तुम्ही त्याला का बरं पुन्हा पुन्हा अन्न त्याला मुखामध्ये देताय? ते म्हणे जरी उलट्या होत आहे तरी थोडं तरी अन्न पोटात त्याच्या गेलं तर काय होईल, त्याला पित्त होणार नाही. म्हणजे थोडं तरी, अजिबातच पोटात अन्न नसलं तर पित्त वाढेल, हे आम्हाला विज्ञानातनं कळतं आणि दृष्टांतामधनं पण ते कळतं. म्हणजे इत्यादी प्रकारे आमच्या स्वामींच्या शास्त्रातनं आम्हाला जनरल नॉलेज पण भरपूरसं कळतं. जसं मी नेहमी सांगतो की डॉक्टर सांगतात काही खाल्लं की काय करा, दात घासा. पण आमचं लीळाचरित्र जर का तुम्ही वाचत असाल स्वामींचं, तर स्वामींचं भोजनानंतर आरोगण्यानंतर काय करतात स्वामी? गुळणा करतात. आम्हाला त्याच्यातच कळतं की गुळणा म्हणजे जेवल्यानंतर आपलं मुख स्वच्छ असलं पाहिजे, अन्नकण मुखामध्ये नको. किंवा आमचे स्वामी विहरणाला जातात. म्हणजे आज आम्ही जातो ना मॉर्निंग वॉकला, कधी जातो? डॉक्टरनी सांगितल्यानंतर. पण लीळाचरित्र आपण जर का फॉलो करत असू, नुसतं वाचायचं नाही, लीळाचरित्र फॉलो करायचं आहे, तर तेव्हा आम्हाला कळतं की आमचे स्वामी विहरणाला जायचे दोन्ही वेळेला, सकाळी पण आणि सायंकाळी पण. स्वामींचं भोजन लवकर व्हायचं हे आम्हाला लीळाचरित्रातनं आम्हाला बघायला मिळतं की आमचे स्वामी सकाळी दूध भात खायचे, पण म्हणजे संध्याकाळी दही भात खात नव्हते. सकाळी आमचे स्वामी दही भात खायचे, परंतु संध्याकाळी मात्र दही भात नाही, म्हणजे आंबट वगैरे संध्याकाळी आमचे स्वामी दूध भात खातात. म्हणजे आहारशास्त्र पण आम्हाला त्याच्यातनं कळतं, आरोग्यशास्त्र लीळाचरित्रातनं कळतं. ब्रह्मविद्या झालिया सकळ ही विद्या झालिया होती. म्हणजे खूपसं ज्ञान त्याच्यामध्ये तुम्हाला येऊन जातं, पण खूपशा ज्ञानामध्ये तुम्हाला ब्रह्मविद्या मात्र भेटणार नाही. तैसे एक इंद्रिय धरलिया अनेक इंद्रिय मोकळे, ते धरलिया अनेक इंद्रिय मोकळे, ते धरलिया जीवा इंद्रिय मोकळे. म्हणजे तशा प्रकारे आपण आपले जे काही पंच ज्ञान इंद्रिय किंवा दश ज्ञान इंद्रिय, जे दश इंद्रिय आहेत आपले, तर ते 10 इंद्रियांना, हे इंद्रिय जरी आपण नियामकत्व केलं, दुसरं इंद्रिय तिसरं इंद्रिय म्हणजे त्रासदायक आहे. परंतु सर्व इंद्रियांना जरी नियंत्रण केलं तरी जिव्हा इंद्रिय मात्र आपलं रिकाम मोकळच आहे. जोपर्यंत जिव्हा इंद्रियाला तुम्ही नियंत्रणात आणत नाही तोपर्यंत बाकीचे इंद्रिय नियंत्रणामध्ये येत नाही. जे आपण भोजन बनवतो ना, की बनवायला सांगतो किंवा आणायला सांगतो, हे तुम्हाला कोण सांगतं हा पदार्थ खायचा आहे? कशाला वाटत असतं? तुमच्या जिव्हा इंद्रियाला रोज वाटत असतं की आज काहीतरी चमचमीत बनवा बरं का, आज काहीतरी गोड बनवा. हे तुमच्या जिव्हेला, मनाला तर असतं, वाटतच असतं, मन आहेच त्याच्यामध्ये. पण जिव्हा इंद्रिय, मनाला जरी वाटलं हे खायचं, परंतु खातो तेच आपण जे जिभेला जास्त आवडत असतं, जिभेला जे जास्त चविष्ट लागत असतं तेच आपण खात असतो. एरवी जेवताना, आता ते कमवताना सगळे पोटासाठीच कमवतात, पण खाताना कोणी पोटासाठी खात नसतं, सगळे जिभेसाठीच खात असतात, है ना. जिभेला जे आवडतं ते खातो, पण पोटाला आवडतं हे खातो का आपण? कधीतरी आपण पोटाला विचारतो का हे पाहिजे का, पाठवू का आतमध्ये? नाही विचारत. आपण जिभेला की हे नाही खाल्लं तर संपून जाईल, नाही खाल्लं तर खराब होईल,
म्हणून ते आपण खातच राहतो. अशा पद्धतीने जिव्हा इंद्रिय आपलं मोकळं असल्यामुळे इतर इंद्रियांवर नियंत्रण येत नाही. आणि जर का जिव्हा इंद्रिय धरली, सगळी इंद्रिय धरली होती, जिव्हा इंद्रियाला जर का नियंत्रण आणलं तर आपले खूपसे जे आजार आहेत है ना, ते खूपसे आजार तिथे नियंत्रित होतात. बरं, खूपसे आजारच का झाले आपल्याला? कारण की काही प्रकृतीजन्य आहेत, आपण जोडलेले आहेत, आणि काही आपण इथे लावून घेतले स्वतः. म्हणजे आपल्याला माहिती आहे की तेलकट खाल्ल्यानंतर पित्त वाढतं, तरी आपण ते खाल्लं कारण गोळी आहे घरी, खाऊन घ्या. मग आणि पित्त झालं. आता याला कारणीभूत कोण आहे? आपलं मन आणि आपलं जिव्हा इंद्रिय कारणीभूत आहे. तुम्ही जिव्हा इंद्रियाला नियंत्रणामध्ये आणा, खूपसे आजार तुमचे असेच त्या ठिकाणी शांत होतील, किंवा त्याचा त्रास तुम्हाला जो झाला पाहिजे तशा प्रकारचा त्रास होणार नाही. आणि म्हणून स्वामी सांगतात की जिव्हा इंद्रिय धरली, सगळी इंद्रिय धरली होती, म्हणजे आपले उष्णतेचा जो त्रास आहे, उष्णतेचा त्रास असेल तर तो देखील त्याला जिव्हा इंद्रिय कारणीभूत आहे, की तो त्रास कमी होण्यासाठी आपल्याला असे काही पदार्थ खावे लागतील ज्याने उष्णतेचा त्रास नियंत्रणामध्ये येईल. तो नष्ट होणार नाही, तो प्रकृतीजन्य त्रास आहे, परंतु नियंत्रणात येईल. पण ते पदार्थ आपण का खात नाही? कारण की जिभेला नाही आवडत, जिभेला तिखट आवडतं, आणि तिखट पदार्थ काय करतात? आपली उष्णता परत वाढवतात. अशा दोन्ही तिन्ही गोष्टी होतात. आणि म्हणून आपल्याला आपलं देह जर का चांगलं ठेवायचं आहे, किंवा देव पाहिजे आपल्याला, या दोन्ही गोष्टीसाठी जिव्हा इंद्रिय कारणीभूत आहे बरं का. त्या जिव्हा इंद्रियावर जर का नियंत्रण आणलं तर आपलं देह पण चांगलं राहतं. आणि आमच्या स्वामींनी जे काही आहाराचं नियमन सांगितलेलं आहे, स्वभाव मात्रे सांगितलेलं आहे, त्या स्वभाव मात्रेमध्ये क्षुधा पिपासा सांगितलेला आहे, भूक आणि तहान, ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या जिव्हा इंद्रियाशी संबंधित आहेत. त्या जिव्हा इंद्रियाला जर का नियंत्रित केलं तरच आपलं स्वभाव मात्रे होईल बरं का. त्यांनी सांगितलं क्षुधा पिपासा जसं असेल तसंच पुढे मलमूत्र असणार, तसं शीत उष्ण असणार, म्हणजे तशाच पद्धतीने ती प्रकृती पुढे पुढे अशी चालते. तशा पद्धतीने आपण जर का सकाळी 3ला जर का तुम्हाला स्मरणाला उठायचं आहे तर आपण उठतो 3ला स्मरणाला, पण उठल्यानंतर कळतं की पित्त झालेलं आहे. पित्त प्रकृती ज्यांची आहे ते सकाळी लवकर उठले की त्यांचं पित्त इथे असतं, एकदम जळजळ होते, ते परत थोडी त्यांना झोप घ्यावी लागते. मग हे असं का झालं? आपण त्याचा विचार नाही करत. आपण जिव्हा इंद्रियावर नियंत्रण न ठेवल्यामुळे ते पित्त आहे. मग आपल्याला जर का सकाळी स्मरणाला उठायचं असेल तर आपल्याला संध्याकाळी थोडं लवकर जेवावं लागेल. आणि पदार्थ काय खावे लागतील? चमचमीत खायचे नाहीत, साधे पदार्थ खाता आले पाहिजेत. पण साधे पदार्थ खाल्ले तर आपल्याला जेवल्यासारखं वाटत नाही. म्हणून आपण तिखट तेलकट सुद्धा संध्याकाळी खाऊन मोकळे होतो, आणि त्याचा परिणाम स्मरणावर होतो. स्मरण नाही होत आपलं, वजन वाढलं, आपले विधिविधान होणार नाहीत, आळस येणार, कंटाळा येणार. याला कारणीभूत कोण आहे? जिव्हा इंद्रिय आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपण काय केलं पाहिजे? त्या ज्ञानानुसार जर का आपण चाललो आणि जिव्हा इंद्रियावर जर का नियंत्रण केलं, स्वभावाला जर का मात्रा दिली, तर निश्चितच आपले अनेक विधी जे आपल्याला घडत नाहीत ते विधी देखील आपल्याला त्या ठिकाणी घडतील. आणि म्हणून स्वामींनी या ठिकाणी एक प्रकारे त्यांना जो उष्णतेचा त्रास होता, मूळव्याधीचा त्रास होता, म्हणजे ते कुठेतरी तिखट वगैरे काहीतरी खात असतील, परंतु काही नियम स्वामींनी त्यांना सांगितले असे, रिद्धपुरी जाताना कसं जायचं कसं यायचं, हे त्याच वेळी स्वामींनी त्यांना नियम सांगितलेत. पहिल्या वेळी पाठवलं स्वामी त्यावेळेला, कदाचित ते नियम त्यांनी पाळले असतील, चालणं फिरणं झालेलं आहे, देहाला हालचाल दिली, त्याच्यामुळे काय झालेलं आहे की कदाचित, आणि परमेश्वर पुराला गेले हा विधी घडला ईश्वराचा, इत्यादी सर्व कार्यांमुळे त्यांना त्यांचा त्या उष्णतेचा त्रास जो आहे तो पुढे झालेला नाही. अशा प्रकारे आपण या ठिकाणी जिव्हा इंद्रियावर नियंत्रण ठेवल्याने काय होतं हे या दृष्टांताच्या द्वारे बघितलं. आजच्या सत्रामध्ये आपण 70 क्रमांकाचा पाणी चोरियाचा दृष्टांत आणि तत्संबंधित 418 क्रमांकाची उत्तरार्ध पैठण येथली लीळा श्रवण आणि चिंतन केलेली आहे. दंडवत हो.